तर आता ह्या सर्व फलश्रुती ज्या आहेत, ह्या फलश्रुती एक जर पाहिल्या तर वेगवेगळ्या स्नान केलं, दान केलं, अ, तर म्हणजे असं मनामध्ये येऊ शकतं की हे सर्व अ, सकाम भावनाच शिकवली जाते की काय? तर असं वाटू शकतं. परंतु मानवाची जी मनोभूमिका आहे, की त्यातून काय प्राप्ती होणार तरच काही करण्याची मनोभूमिका मानवाची असते. आणि त्यामुळे जेव्हा पुराण रचले गेले असतील, वेद आणि पुराण, तर त्यावेळेला सर्व आत्ता ह्या कलियुगापर्यंत पण आपले सर्व वेद पुराण हे मार्गदर्शक, वेद, उपनिषद, पुराण हे मार्गदर्शक आहेत. तर त्यामुळे ही प्रलोभनं जेव्हा सृष्टीच्या सुरुवातीच्या मानवांना दाखवण्याची आवश्यकताच नव्हती. परंतु जसजसं मनोवृत्ती ढासळत जाणार, तसतसा मानव हा अ, निष्काम कर्म करत तो केवळ सकामतेकडेच कर्म करण्याची वृत्ती त्याची होणार. अ, तर त्याच्यामुळे जसजसा सत्वगुण कमी-कमी होत जाणार, तसतसा रज तमोगुण जसजसा वाढत जाणार मानवामध्ये, तर मानव हा कोणतंही कर्म असं नाही करणार, की जे निष्काम असेल. आणि त्यामुळे ही कामना, हे केलं तर हे मिळेल असं हे आधीच अ, मांडून ठेवलेलं आहे. अर्थात ते लिहिण्यापूर्वी आधी आपण काही करायचं हे सुद्धा दिलेलं आहे, की शिवध्यान करणं, तपस्या करणं, तप करणं, अ, आपलं आचरण कसं असावं हे सर्व दिलेलं आहे आणि नंतर फलश्रुती दिलेली आहे. तर असं कोणतंच नाही आहे, की अ, जादूची कांडी फिरवली आणि सर्व पापाचा क्षय झाला, असं नाही आहे. तर संपूर्ण जर आपण आत्तापर्यंत जेवढं पण वाचन, अध्ययन केलेलं आहे, आता श्री नर्मदा पुराणमध्ये, तेव्हा त्यांनी जी तपश्चर्या केलेली आहे, ऋषीमुनींनी, देवतांनी, अ, तर ती तपश्चर्या अगदी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी सुद्धा तपश्चर्या केलेली आहे. तर ती तपश्चर्या अत्यंत कठोर तपश्चर्या केलेली आहे. तर हे आपल्या लक्षात येईल. तर ह्या त्यातून आपणाला शिकण्याचं आहे, की अ, असे आणि अशी तप केल्यानंतर तर सर्व प्राप्ती हे शक्य आहेच आहे. तर ही सर्व मनोभूमिकेचा विचार करून ह्या फलश्रुती दिलेल्या आहेत. आत्ताच्या मानवासहित कलियुगाचा शेवटचा मनुष्य पण जो येईल पृथ्वीवरती, त्याची पण मनोभूमिका काय असेल, हा सर्व विचार करून प्रत्येकाला मार्गदर्शक आणि होईल या दृष्टीने हे सर्व काही मार्गदर्शन आहे.